हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे सोमवारचा. आता हे सोमवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. तर स्वयंपाक काय करायचा रोज हा प्रश्न पडलेला असतो. तसं आजही प्रश्न पडला होता, तर तो प्रश्नही थोडक्यात दूर केला. कसं होतं, इथं भात घातला आणि वाटाणे आणलेच होते, तर म्हणले चला त्यांनी सांगितलेल्या वाटाणा बटाट्याचं कालवण कर. तर साध्या सिंपल पद्धतीने आज मसाला वगैरे काही भाजला नाही. मसाला सर्व कच्चाच वाटून घेतला. आणि इथं मी भात होता, रात्रीचा भात खूप उरला होता, तर तो भातच म्हणले चला फ्राईड राईस भात साध्या सिंपल पद्धतीने जेवढं साहित्य तेवढ्यातच करावा. तर इथं मी तेल घातलं, तेलामध्ये जिरे घातले आणि लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, दालचिनी, एक इलायची, तेजपत्ता हे छान असं परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये घातला एक कांदा बारीक कापलेला, वाटाणे आणि शिमला मिरची होती एक, तीसुद्धा घातली. आणि इथं व्हाईटच भात केला होता फ्राईड राईस, म्हणजे फ्राईड राईस मसाला वगैरे काही नाही घातला, ते बघू शकता. वाटाणे घातले आणि एक शिमला मिरची बारीक कट करून आणि छान असं परतून घेतलं. थोडंसं मीठ घातलं याच्यात. आणि इथं भाज्या ते वाफवत आहेत तोपर्यंत इथं मसाला वाटून घेतलेला आहे. आणि इथं कालवणाला फोडणी करून घेत आहे. तर आज मसाला वगैरे नव्हता भाजला, पण छान झालं होतं कालवण. मसाला न भाजताही कालवण खूप छान होतं कधी कधी, आणि कधी कधी मसाला भाजल्यावर छान होतं. तर इथं छान असं परतून घेतला तेलामध्ये मसाला. आणि आता वाटाण्याचं सीझन आहे, तर वाटाणे खूप असे टेस्टी येतात आणि गोड असे येतात बघा, कवळे कवळे असे खूप छान असे. यावेळेसच भरपूर जण ना फ्रीजर मटर करून ठेवतात, म्हणजेच स्टोअर करून ठेवतात वाटाणे. तर मीही करून ठेवते, पण आत्ताच नाही, आत्ताची सुरुवात झालेली आहे. जानेवारीपर्यंत मला असं वाटतं असतात, तर एंडिंगपर्यंत. तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस स्वस्त होतं, आता सध्या महाग आहेत वाटाणे, महागच असतील. जेव्हा नवीन येतात तेव्हा महाग असतात, जेव्हा सीझन जायला येतं त्यावेळेस स्वस्त होतात. तर आणि वाटाण्याला खूप छान अशी टेस्ट आहे. गोड सोलणं कमी आणि खाणं जास्त माझं चालू होतं. अर्धे वाटाणे मीच खाल्ले होते, सोलता एवढे गोड होते वाटाणे. तर असं. आणि इथं टॅमॅटो पण घातला बघा, टॅमॅटो, कोथिंबीर पण थोडंसं वेगळी पद्धत. दरवेळेस मी रेसिपीमध्ये काय नवीन होईल किंवा काय नवीन करता येईल असं शोधत असते. तर तसंच आज हा भात बनवला होता साध्या सिंपल पद्धतीने, थोडासा वेगळा. तर त्याला नाव दिलं होतं फ्राईड राईस भात म्हणून. तर खूप छान झालं होतं. तुम्ही म्हणते रात्रीचा भात ताई आज रात्री तो खराब नव्हता झाला, कोणी खाल्लाच नाही, रात्री पण नाही, दुपारी पण, आर्य पण नाही जेवला दुपारी. आणि जास्तच झालं होतं कारण अगोदरचा होता दुपारचा, मग त्यामुळे रात्रीचा भात तसाच राहिला होता. मग मी म्हणले एवढा भात टाकून देण्यापरी आता थोडासाच केला होता, पण हा भातसुद्धा असा केला, खूप छान झाला होता. मस्त असा भात सुटसुटीत आणि खूप छान झाला होता. याच्यामध्ये फ्राईड राईस मसाला किंवा आपल्याकडे जे असतं सॉसेस असतात, सोया सॉस किंवा ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी वगैरे पण टाकल्यावर छान झालं असतं, पण मला असा म्हणजे सफेदच करायचा होता, त्यामुळं ना असाच केला. आणि फ्लावर वगैरे पण होती, पण ती नाही टाकली. मी म्हणले असाच बरा आहे. आणि मस्त असा भात झाला होता. मी तर 2 वेळेस घेऊन खाल्ला. मला खूप आवडतो असा भात. त्याच्यात गाजर असतं तर अजूनच छान झाला असता. आणि इथं भाजी वगैरे काही नव्हती केली. वाटाणा बटाट्याचंच कालवण, भात, चपात्या असा मेनू, साधा सिंपल असा मेनू होता. पण कधी कधी साधा सिंपल मेनूसुद्धा खूप छान लागत असतो. आणि बघू शकताय वाटाणा बटाटा तर फेवरेट आहे आमच्या घरामध्ये, म्हणजे ह्यांना खूप आवडतं. मुलांचं कमी, पण ह्यांचं जास्त आवडतं आहे वाटाणा बटाट्याचं कालवण.